अग्निशमन दलाच्या परिसरातील महानगरपालिकेचे कर्मचारी घर पाडल्याने मनसे आक्रमक. राहिलेल्या घराला जेसीबीने घेऊन गेले तर आमच्या अंगावर जेसीबी घातलं तरी चालेल. मनसेचे शहर अध्यक्ष राहुल रत्नपारखे आक्रमक. जालना शहरातील अग्निशमन दल परिसरातील महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्याचं घर पाडल्याने मनसे आक्रमक होत परिसरात मनसेचे शहर अध्यक्ष राहुल रत्नपारखे, मनसेचे जिल्हा सचिव विलास तिकंडे यांनी पाहणी केली आहे. आज दिनांक 28 जुलै रोजी रविवारी दुपारी 3 वाजेच्या दरम्यान अग्निशमन परिसरात पाहणी केली आहे. तेथील काळे धंदे सुरू असून इथल्या बिल्डिंगकडे तुमचं लक्ष नाही. जालना शहरातील बिल्डिंग मोडकळीला आलेल्या आहेत, त्या कधीही पडू शकतात. शेकडो लोक काम करतात, ते दबून मरतात. गरिबांच्या लोकांना त्रास द्यायला लावलाय. राहिलेल्या घराला जेसीबीने घेऊन गेला तर आमच्या अंगावर जेसीबी घातला तरी चालेल, असं मनसेचे शहर अध्यक्ष राहुल रत्नपारखे यांनी म्हणत आक्रमक झाले. जय महाराष्ट्र. महाराष्ट्र निर्माण सेनेच्या वतीने मी राहुल बबनराव रत्नपारखे, मनसे शहराध्यक्ष जालना, माझे सहकारी मित्र विलास तिकंडे, जिल्हा सचिव. आज आम्ही इथलच्या कर्मचाऱ्याला भेट देण्यासाठी आलो की इथलचे हाल बघितले आम्ही. आता काही कर्मचारी तर इथं ऑन ड्युटी असतानाही त्यांनी घरं पाडले. ठीक आहे, पाडायला आलते तुम्ही, पाडले हरकत नाही, पण त्या लोकांची तुम्ही सोय काय केली राहायची? ह्या लोकांची रिटायरमेंटचे मरणाचे पैसे बाकी आहे. हे लोक तुमच्यापाशी तक्रार करू थकलेले आहेत. आणि आयुक्त साहेब तुम्ही यायला एवढ्या पाण्या पावसामध्ये एवढं बेजार करता, पुढं फेडताना एवढं पाप, आणि तुमचे इथलचे काळे धंदे हे तुमचे चालू आहेत. तुम्ही इथलच्या मोठ्या बिल्डिंगकडे तुमचं लक्ष नाही आहे. जे ऑलरेडी मोडकी झालेलं आहे त्या कधीही पडू शकतात. तिथं हजारो लोक, तिथं शेकडो लोक काम करतात, ते लोक कधीही दबून मरू शकतात. तुम्ही त्याच्याकडे काळजी नाही. आज इथलच्या गरीबाच्या लोकांना तुम्ही त्रास देणं लावलेला आहे. तुम्हाला वारंवार सांगून मी तुमच्या फक्त नुसतं मक्तेदारीला हुकुमशाहीला आम्ही कपून नाही घेणार. सगळं कपून घेतील, आम्ही कपून घेणार नाही. ह्या लोकांच्या आज तुम्ही हाल केले. ह्या लोकांची सोय काय? ह्या लोकांच्या तुम्ही घरदारा आज राहते घर तुम्ही पाडले, याची सोय काय? हे लोक कुठे जातील? हे लोक आज हे रिटायरमेंटचे तुमच्या याच्याकडे पैसे बाकी, याचे पैसे द्या तात्काळ, याचे पैसे द्या. यांनी तुमची आतापर्यंत 35 वर्ष, कोणी 25 वर्ष यांनी सेवा दिली तुम्हाला. ह्या सेवेचे बी तुम्हाला जाण नाहीये. तुम्ही ह्या लोकांना बेघर केलात. साहेब, तुम्हाला बी एक दिवस असा येईल की देव तुम्हाला बेघर करेन. ह्या लोकांचा एवढा टळटळ तुम्हाला लागेल, कारण की तुम्ही हे गोष्टी जे केलं नाही, जे चुकीचं केलेलं आहे. आज आम्ही ह्या लोकांना भेटलं, आम्हाला इतकं वाईट वाटायला साहेब. तुमच्यावर नाही का भयानक परिस्थिती, काळ एवढं भयानक सुकवणार आहे. ह्या लोकांचा श्राप तुम्ही घेतलेला आहे. ह्या लोकांचे तुम्ही हाळ टळटळ घेतलेली. आज हे लोक हैराणे परेशाने, आज पडत्या पावसामध्ये हे लोक इथं काम करताय. अहो, तुम्ही काहीतरी जनानीची मनाची लाद धरा. ह्या लोकांनी तुमची 25 वर्ष 30 वर्ष सेवा केलेली आहे. ह्या लोकांना तुम्ही सेवाचे पैसे दिलेले. अहो, त्या पैशाचा काय तुम्ही त्या आचार घालता? आज ह्या लोकांना राहायला घराने दाराने कुठं जातील लोक? मी तुम्हाला सांगतो, राहिलेले घर आहे तुम्ही पाडायकडे, तुम्ही त्याच्याकडे जीसीबी घेऊन गेले. आमची बॅड लक आहे, आम्ही तिथं उपस्थित नव्हतो साहेब. तुम्ही जीसीबी आमच्या अंगावून घालायचं इथून पुढं. पण इथं तुम्हाला करू दिलं. आता दुसरीकडे तुम्ही करताल ना, त्या जीसीबीला आम्ही समोर जाऊ महाराष्ट्र निर्माण सेनेच्या वतीने. कारण की ह्या लोकांना आम्हाला बेघर होऊ द्यायचं नाही. आता जे झालं ते केलं तुम्ही. आता इथून पुढे आम्ही तुम्हाला करू देणार नाही, एवढं लक्षात ठेवा. कारण की कोणालाही बेघर करू नका. तुम्ही अतिक्रमण पहिलं मोठे पाडा जालना शहराचे, मग आमच्याकडे या, मग गरीबाकडे या, मग तुमच्या कर्मचारीकडे. अहो, तुम्ही आपलं म्हणजे तुम्ही जी नांदा लागली तिला पळवा लागले, आणि जिला पळवायचे तिला नांदवा लागले. हे तुमचं आम्ही खपून घेणार नाही. कारण की आमचा राग आता शिकेला गेला आहे. तुमच्या आम्ही प्रत्येक कामात अडथळा टाकणार. आमच्यावर गुन्हे दाखल व्हायचे होऊ द्या, आमच्यावर तुमच्या काय कारवाई व्हायची होऊ द्या. आम्ही हे सगळं कारवाई तुमची थांबू. लोकांना बेघर करू नका. ह्या लोकांना बेघर करतान तर उद्या आम्ही तुमच्या मागं अशा काही चौकशा लावून टाकू की तुम्हाला पळता भुई कमी पडन. एवढं बोलतो, थांबतो. जय महाराष्ट्र, जय मनसे.